अभंग मधुराभक्ती भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेमभाव व्यक्त करणारा आहे। येथे व्यभिचार हा शब्द सांसारिक अर्थाने नसून रूपकात्मक आहे। तुकाराम महाराज सांगतात की संसाराचा त्याग करून त्यांनी फक्त विठ्ठलाशी एकनिष्ठ नातं जोडलं आहे। चला अभंग पाहूयात। नाहीय काम माझे काज तुम्हांसवे, होते गुप्त हव्या केले आता। व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सरती लोकांमाजी जाले। न धरावा लोभ कान्ह्य मजविशी, जाले देवपिशी तुका म्हणे। ओळीवार भावार्थ पाहूयात। 1. नाही काम माझे काज तुम्हांसवे, होते गुप्त हवे केले आता। अर्थ, आता माझं तुमच्याशी सांसारिक लोकांशी काहीही काम किंवा संबंध राहिलेला नाही। माझ्या मनात भगवंताशी असलेलं प्रेम आतापर्यंत गुप्त होतं, पण आता ते सर्वांसमोर प्रकट झालं आहे। 2. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सरती लोकांमाजी जाले। अर्थ, माझं भगवंतावरचं एकनिष्ठ प्रेम लोकांना समजलं आहे। या प्रेमामुळे मी आता पूर्वीसारखा संसारात मिसळू शकत नाही। येथे व्यभिचार म्हणजे सांसारिक अर्थाने व्यभिचार नसून संसाराचा त्याग करून फक्त भगवंताशी नातं जोडणं असा मधुराभक्तीतील रूपकात्मक अर्थ आहे। 3. न धरावा लोभ कान्ह्य मजविशी, जाले देवपिशी तुका म्हणे। अर्थ, आता माझ्याविषयी कोणताही मोह किंवा अपेक्षा ठेवू नका। तुकाराम महाराज म्हणतात, मी तर देवाच्या प्रेमाने अक्षरशः वेडा देवपिशाच झालो आहे। या अभंगाचा सार, संत तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा भक्ताचं मन पूर्णपणे भगवंतात रंगतं, तेव्हा संसारातील नाती, मोह आणि अपेक्षा आपोआप मागे पडतात। त्याला फक्त भगवंताचं प्रेमच प्रिय वाटतं।